नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण काजू कतली रेसिपी पाहणार आहोत। रक्षाबंधन, गणेश उत्सव, दसरा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा या सणांसाठी आपण ही मिठाई बनवू शकतो। तसेच उपवासाला चालणारी अशी ही मिठाई आहे। करायलाही अगदी सोपी आणि चवीलाही अप्रतिम अशी ही मिठाई आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। काजू कतलीसाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 कप काजू, 1 कप साखर, अर्धा कप पाणी। एखाद्या काजूला जर थोडीफार साल राहिली असेल तर तो काजू बाजूला काढायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये काजूची पावडर करून घ्यायची। पावडर करताना एक काळजी घ्यायची, मिक्सर एकसारखा न चालवता 2 ते 3 सेकंद चालवून बंद करायचा। कारण जास्त वेळ एकसारखा मिक्सर चालू राहिला तर भांडे गरम होते व काजूमध्ये तेल असते ते बाहेर येते। झाकण काढून हे मिश्रण चमच्याने हलवून घ्यायचे। तयार पावडर चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे मोठे तुकडे वर राहतील व आपल्याला एकसारखी काजूची सुट्टी पावडर मिळेल। वर राहिलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून राहिलेल्या काजू बरोबर परत सेम याच पद्धतीने पावडर करून चाळून घ्यायची। गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये 1 कप साखर टाकून अर्धा कप पाणी टाकायचे। साखरेचा पाक करायचा। पाक सतत हलवत राहायचा। पाकाला उकळी आली की 3 ते 4 मिनिटांनंतर पाक चेक करायचा। पाक चिकट झाला पाहिजे, म्हणजे त्याची तार तुटली पाहिजे। अजून 3 ते 4 मिनिट पाक शिजू द्यायचा। साधारणतः 8 ते 9 मिनिटात पाक तयार होतो। त्यामध्ये काजू पावडर टाकायची, सतत एकसारखे हलवत राहायचे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। साईडला लागलेली पेस्टही काढून घ्यायची। असे केल्याने एकदम मऊसर पेस्ट तयार होते, तिला पापडी येत नाही। मिश्रणाचा गोळा व्हायला लागला की गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यावरही मिश्रण हलवत राहायचे। सगळीकडे जरा पसरून घ्यायचे, म्हणजे लवकर थंड होते। एखाद्या तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढायचे। तुपाचा हात घेऊन गोळा मळून घ्यायचा। बटर पेपर घेऊन त्याला तूप लावून घ्यायचे। त्यावर हा गोळा लाटून घ्यायचा। लाटण्यालाही तूप लावून घ्यायचे। बटर पेपर नसेल तर पॉलिथिनवरही तुम्ही काजू कतली लाटू शकता, किंवा तूप लावलेल्या पोळपाटावरही लाटून घेऊ शकता। तुम्हाला ज्या प्रमाणात काजू कतली जाड किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात लाटून घ्यायची। पोळी लाटून झाली की त्यावर हा चांदीचा वर्क पसरून घ्यायचा। हे अगदी ऐच्छिक आहे। तुम्ही चांदीचा वर्क नाही लावला तरी काजू कतलीच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही। वर्क फक्त काजू कतली छान दिसण्यासाठी लावतात। काजू कतली कट करताना डायमंड शेपमध्ये कट करायची।
पाक एकदम परफेक्ट झाला तर अगदी 5 मिनिटातच काजू कतली सुकते आणि पाकाचे प्रमाण थोडे कच्चे राहिले तर काजू कतली थोडी ओलसर राहते। अशा वेळेस काजू कतली कट करून सुकेपर्यंत तशीच ठेवायची। तुम्ही पाहू शकता आपली काजू कतली एकदम परफेक्ट विकतच्या सारखी झाली आहे। तुम्हीही सणासुदीला नैवेद्यासाठी काजू कतली घरी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।